हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मँगो बर्फी। येथे मी केशर आंबा घेतला आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता। आंबा आपण कापून त्याचा पल्प काढून घेऊया। हा कापून घेतलेला आंब्याचा पल्प एका मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेऊया। अशा प्रकारे स्मूथ पेस्ट बनवून घ्या। कढईमध्ये 1 चमचा तूप टाका। यामध्ये आता 2 वाट्या ओल्या नारळाचा किस टाका। हे नारळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे। तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही विकत मिळतो तो सुक्या खोबऱ्याचा किसही वापरू शकता। यामध्ये अर्धी वाटी साखर टाका। याला परतून घेऊया। याला जास्त परतायची गरज नाही, साधारणतः 1-2 मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्या। आपण जो मँगो पल्प मिक्सरमध्ये बारीक केला आहे तो टाकूया। हा अर्धी वाटी पल्प तयार झाला आहे। यामध्ये अर्धी वाटी दुधाची साय टाकूया। आपण साय वापरत आहोत त्यामुळे त्याला 1 मिनिट फेटून घेऊया। मी येथे दुधाची साय वापरली आहे, तुम्ही हवे असल्यास फ्रेश क्रीमही वापरू शकता। त्याला मिसळून घेऊया। बर्फीला छान रंग येण्यासाठी आपण येथे 2 चिमटी खाण्याचा रंग वापरूया। मी येथे केशरी रंग वापरला आहे। मिश्रण 10 मिनिटे शिजवून घेऊया। कढईला चिकटू नये म्हणून मध्ये मध्ये हलवत राहा। हे मिश्रण आता घट्ट झालं आहे। अशा प्रकारे आपली बर्फी तयार झाली आहे। बर्फी सेट करण्यासाठी एका प्लेटला तूप लावून घ्या। ही तयार बर्फी आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊ। हे मिश्रण ह्या प्लेटमध्ये पसरवून घ्या। हे फ्रीजमध्ये 15 मिनिटे ठेवा। आपली बर्फी सेट झाली आहे। आता याच्या वड्या पाडून घेऊया। अशा प्रकारे कमी साहित्यात आपली मँगो बर्फी तयार आहे। तसेच रेसिपीही सोपी आहे। नक्की करून बघा। कमेंटमध्ये कशी झाली ते नक्की सांगा।